महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना व महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक महिला मंच धुळे जिल्हा संघटनेचे वार्षिक अधिवेशन संपन्न. नवनियुक्त विशेष शिक्षकांचा सन्मान सत्कार आज दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी धुळे शहरातील प्राथमिक शिक्षक संघटना पतसंस्था येथील सभागृहात आज सकाळी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे मार्फत वार्षिक अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात नवनियुक्त विशेष शिक्षक यांचा देखील सन्मान सत्कार कार्यक्रम पार पडला. तर राज्य पुरस्कारार्थी श्रीमती संगीता मराठे, अरुणा पवार, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार राकेश पाटील, श्रीमती नगराडे आदींचा या ठिकाणी सन्मान सत्कार करण्यात आला. तर प्रसंगी या ठिकाणी महानगर प्रमुखपदी ज्ञानेश्वर चिंतामण सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष नागराज सोलंकी यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भूपेश वाघ, सचिव ऋषिकेश कापडे, कार्याध्यक्ष प्रशांत महाले, राज्य उपाध्यक्ष रवींद्र बोरसे, विभागीय अध्यक्ष रवींद्र सैंदाने, विभागीय सचिव रवींद्र देवरे, महिला अध्यक्षा दीपा मोरे, सुरेखा बोरसे, प्रतिभा वाघ, संगीता ठाकरे, रंजना राठोड, हिरा मॅडम, मीरा मॅडम, योगेश नेरकर, देवकर सर, हनुमानदास बैरागी, कैलास सोनवणे, किरण चौधरी, मनोज परदेशी, राकेश ठाकरे, कमलेश चव्हाण, सुजाता परदेशी, बैसाने आदी सर्वच शिक्षक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. तर सदर वार्षिक अधिवेशन अतिशय उत्साहात पार पडले. तर मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग उपस्थित होता. आमच्या पुरोगामी आपलं स्वागत करतो. हा आजचा कार्यक्रम हा संघटनेच्या आढावा बैठकीच्या संदर्भातला आहे. त्यानंतर नुसतं राज्यावरती सुद्धा काही लोकांना पुरस्कार मिळाले, जिल्ह्यावरती पुरस्कार मिळाले, त्यांचा देखील सन्मान आम्ही आमच्या संघटनेतर्फे या ठिकाणी करणार आहोत. मग संघटना काय काम करते खऱ्या अर्थाने, तर संघटनेने पहिले काय करायला पाहिजे की ज्वलंत प्रश्न जे आहेत आजचे, त्या ज्वलंत प्रश्नासंदर्भामध्ये सगळ्यांनी एकजूट कसं होता येईल याच्यासाठी प्रयत्नशील असतात. मागच्या रविवारी मुक मोर्चा निघाला आणि शोकांतिका अशी आहे की असंख्य शिक्षक, असंख्य भगिनी रविवार असून देखील घरी होते आणि त्या मोर्चामध्ये सहभागी झाले नाही. याचा अर्थ असा होतो की संघटनेत पुढे असणारे लोक मोर्चामध्ये सहभागी होतात, बाकीचे घरी राहतात. याचा अर्थ सरकारने काढलेलं जे अल्टिमेटम आहे, सुप्रीम कोर्टाने जो दिलेला निर्णय आहे, त्याला आमचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे असं याच्यामध्ये सिद्ध होतो. उत्स्फूर्त प्रतिसाद